काय सांगाल? महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहिली असेल अनेकदा आपण सायबर फ्रॉड आणि दुसरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या दोन गोष्टीवर सातत्याने विधानसभेत पण चर्चा होत असते, अनेक स्तरांवर चर्चा होत असते. आपल्या माध्यमातून पण आपण असं जनजागृती करण्याचा प्रयत्न करता मीडिया म्हणून, आणि आज पक्ष म्हणून आणि शिवसंचार सेनेतून देखील आज हे पाऊल उचललेलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या विधानसभेत असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये असेल, ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊन लोकांमध्ये जाणार आहोत. कारण अनेक लोक सायबर फ्रॉडमध्ये फसतात आणि ते फसू नयेत याच्यासाठी आम्हाला ही पावलं उचलायला लागणार. एक आपण ट्विट केलं होतं की टँकर चालक जे आहेत की आज मध्यरात्रीपासून ट्रॅकवर आज मला कळलेलं आहे, कारण अनेक बिल्डिंग्समधून मला हा फीडबॅक आला, माझ्या मतदारसंघात असेल, मुंबईभरातून असेल. आज वॉटर टँकर असोसिएशन मला वाटतं ह्या मध्यरात्रीपासून स्ट्राईकवर चाललेलं आहे असं बातमी आहे. हे गोष्ट खरं तर आपण पाहिली तर गेले 3-3.5-4 वर्ष प्रत्येक वेळी उन्हाळा असला, पाण्याची कमतरता असते, आता वॉटर कट लागलेला आहे, खरोखर 10% की जास्ती ह्याचा आपल्याला मुंबईकर म्हणून अनुभव रोज मिळत आहे. 10%हून जास्ती वॉटर कट आहे. आणि हे होत असताना आपण पाहतोय की वॉटर टँकर असोसिएशन स्ट्राईकवर चाललंय. प्राथमिक चर्चा केली त्यांच्यासोबत तर हेच कळतं की सरकार परत जी आश्वासनं देतं त्याच्यावर मागे जातं. केंद्र सरकारकडून जे काही एक परिपत्रक आलेलं आहे ते मुंबईला लागू होऊच शकत नाही आणि ते लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते प्रॅक्टिकल नाही आहे. आणि मुळात हे 2022 पासून हा प्रश्न असाच प्रलंबित आहे. मागच्या वर्षी देखील भाजपाने आश्वासन दिलं, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आश्वासन दिलं, पण यावर्षी पुन्हा एकदा त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की प्रत्येक वर्षी हे होत असताना कुठेतरी हे जे काही आपण पाहतो हा त्रास जो आहे मुंबईकरांना तो थांबणार आहे की नाही. कारण आपल्याला पाण्याच्या टँकरवर अवलंबून व्हायला लागतं आणि ते झाल्यानंतर सरकार हस्तक्षेप करून ते पण बंद करतं. मग पाणी नेमकं येणार कुठून. आणि दुसरी गोष्ट हीच आहे की 2021 साली जे आम्ही डिसॅलिनेशनचा प्रकल्प चालू केला होता तो जर मिंदे सरकारने बंद केला नसता तर आतापर्यंत मुंबईला पुरेसं पाणी मिळालं असतं. आदित्यजी, काल नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, पण या कार्यक्रमाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री त्यांना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या संदर्भासाठी बोलवलं नव्हतं. नैसर्गिक युती आहे ना म्हणून. तसंच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, उद्या इंडिया आघाडीची बैठक आहे, तुमच्याकडून कोण कोण असणार आहेत ना, उद्धव साहेबांचं देखील त्याच्यात नाव आहे, आम्ही सगळे आहात त्याच्यात. उद्धव साहेब आनंदीला दौरा तुम्ही उद्या पाहाल, पण नक्कीच आमच्याकडून उद्धव साहेब, मी आहे, संजय राऊतजी आहेत, आम्ही सगळे आहोत. गोरेगावमध्ये एका कार्यकर्त्याला जे आहे ते मुंबई विमानतळावरती अटक करण्यात आलेली आहे. 5 कोटीचं सोनं जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. 5 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले, अटक करण्यात आली. सोनं नेत होतं की आणत होतं, आणत होते. मन की बात ऐकली नाही त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित आता मंत्री बनतील ते लगेच. म्हणजे गोरेगावमध्ये एक घटना घडलेली, आता वरळीमध्ये देखील घटना घडली, त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. एक कार्यक्रम आयोजित केला जातं, वेगवेगळे त्याच्यावर चर्चा करताना पाहिजे. नाही ठीक आहे, याच्यावर मला माहिती घ्यायला लागेल काय नेमकं. नायगाव इथे ज्या नव्याने बिल्डिंग तयार करण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी आता जे स्थानिक रहिवासी राहण्यास आलेले आहेत 2 महिन्यात, त्यांचा मूळ मुद्दा म्हणजे पाणी त्यांना 2 दिवस येत नाही राहिलेले. तसंच संपूर्ण पण हे संपूर्ण मुंबईमध्ये जर तुम्ही पाहाल तर ट्रान्झिटमध्ये पण हाच प्रश्न आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की आपण हायराईज सोसायटीत जा, चाळींमध्ये जा, आमच्या कोळीवाड्यामध्ये या, कुठेही गेलं तरी मुंबईत पाणी कमतरता ही जाणवते. आणि 10% कटणे जास्ती लागले. बीएमसी खोटं बोलत आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झालेला, पण 3 महिन्यापासून नगरसेवकांचा पगारच जो आहे तो अद्याप देण्यात आलेला नाही. नाले सफाई चालू आहे. पगाराची एक गोष्ट झाली हो, पण दुसऱ्या बाजूला मुंबई जी पावसापूर्वी सुरक्षित राहायला पाहिजे, मग रस्त्याची कामं सेफ स्टेजवर आली आहेत का. दुसरी गोष्ट म्हणजे नालेसफाई पूर्ण झाली आहे का. तिसरी गोष्ट म्हणजे कचरा वेळेवर उचलला जातो आहे का. जे पाणी किती टक्के पाणी आपल्या घरात येत आहे, हे खरं तर कर्तव्य जे झालं पाळलं पाहिजे ते होत नाही. आणि पगारच्या मागे नाही, पगार नंतर विचार करू. पहिली गोष्ट म्हणजे फंड एका बाजूला चाललाय सगळा, हा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण हे सगळे नगरसेवक आहेत, सेवक आहोत आम्ही सगळे, हा पहिला विचार केला पाहिजे. घरेलू एलपीजी एक बार फिर महंगा हो गया है. अच्छे दिन आ गए, यही सोच लो. और अभी ये भी आएगा, टूल किट ऑपरेशन शुरू हो गया है कि हमारा एलपीजी, हमारा पेट्रोल डीजल ये अन्य देशों से कम कैसे है, ये भी दिखाया जाएगा चैनल्स पे, ये भी दिखाया जाएगा सोशल मीडिया पे. लेकिन ये नहीं बताया जाएगा कि वहाँ पर कैपिटा इनकम कितना और अपना पर कैपिटा इनकम क्या है. कल कॉकरोच जनता पार्टी ने प्रोटेस्ट किया था जंतर मंतर पर, काफी ठीक ठाक रिस्पॉन्स मिला उनको. बिल्कुल अच्छा रिस्पांस मिला. और यही बात है, देखो ये कोई एक पार्टी नहीं है, हर कोई आंदोलन करते आए. लेकिन कल का जो एक प्रोटेस्ट था, आप देख रहे हो उनकी डिमांड क्या है कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे. कोई गलत नहीं है. नकड़क राजनीति कर रही है नितिन नवीन का कहना है, राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा के. उन्होंने टेलीप्रॉम्प्टर देख के कहा या क्या वो, क्योंकि अभी तक सारे उनके भाषण तो मैं देखता हूँ वो पढ़ते आए, तो नैसर्गिक कुछ बोले ही नहीं. सीजेपी का इतना बड़ा प्रोटेस्ट जो है दिल्ली में हुआ
वहाँ पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री कह रहे हैं कि ये अराजकता फैला रहे हैं महाराष्ट्र और देश भर में। मुझे लगता है कि उन्होंने जो अन्ना हजारे की प्रोटेस्ट थी, आपने देखा होगा इंडिया अगेंस्ट करप्शन, तब उसके पीछे भाजपा कैसे था ये हम सबको पता है, हम भी वहाँ भाजपा के साथ थे। तो यही बात है कि कोई भी देश में सवाल पूछे तो क्या अराजकता होती है, कोई भी सरकार से सवाल पूछे तो क्या वो अर्बन नक्सल बन जाते, कोई भी सत्य क्या है वो बोले तो क्या वो एंटी नेशनल हो जाते। एंटी नेशनल तो वही है जो आज दाम बढ़ा रहे पेट्रोल डीजल गैस का, एंटी नेशनल वो है जो इथेनॉल फोर्सफुली लगा रहे, एंटी नेशनल वही है जो देश में बेरोजगारी बढ़ा रहे सरकारें। यही प्रोटेस्ट के टाइम पे बीजेपी के साथ में जुड़े हुए जो भी कोई संगठन है उनके लोग जो है वो प्रोटेस्ट में पाए गए और वो अनाप शनाप बातें करते रहे। वही तो अराजकता लाना चाहते हैं। थैंक यू सो मच।